माता पार्वती आणि शिव यांच्या विवाहाचे एक रहस्यमय सत्य. शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे शून्य, शिव म्हणजे संहार आणि शांतता. भगवान शिवशंकर जेव्हा ध्यानात गेले तेव्हा जग चालू होतं, पण पुढे सरकतच नव्हतं. कारण शिव ध्यानात राहिले तर सृष्टी निर्माण कशी होणार? आणि यामुळे सर्व देव भयभीत झाले होते. सर्वांना एकच प्रश्न पडला होता. तेव्हा आदिशक्तीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. आता पार्वती, राजवाडा, सुख, ऐश्वर्य हे सगळं असूनही पार्वतीच्या मनात फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे शिव. पार्वतीला लोक हसू लागले. राजकन्या तपस्या करणार, स्मशानात राहणाऱ्या वैराग्यासाठी, शिवासाठी असे म्हणू लागले. पण माता पार्वती घाबरली नाही. ती म्हणाली, शिव माझे पती नाहीत तर माझे अस्तित्व आहेत. माता पार्वतीने हिमालयात 3000 वर्षांची तपस्या केली. उपास केले, थंडी, मौन, एकांत. शिव मात्र शांत ते पाहत होते. त्यांना कळत नव्हते हे प्रेम आहे की हट्ट आहे. एक दिवस शिवाने ठरवले. ते वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आले. ते माता पार्वतीला म्हणाले, तो शिव वेडा आहे, भूतपिशांसोबत राहतो, तुझ्यासाठी योग्य नाही तो. पार्वतीने डोळे उघडले आणि माता पार्वती हसली आणि म्हणाली, तो वेडा नाही, तो जगाच्या पलीकडचा आहे. तो जसा आहे तशाच मला स्वीकारायचा आहे. तो क्षण निर्णायक होता शिवासाठी. शिवांना कळलं, हे प्रेम सौंदर्यावर नाही तर सामर्थ्यावर नाही तर स्वीकारावर आहे. विवाह ठरला, पण लग्नात यायला देव घाबरले. कारण वरात आली होती ती भूत, प्रेत, नाग, योगी, रुद्र अवतार असलेली. ना वस्त्र, ना सौंदर्य, ना शिस्त. कारण हा विवाह समाजासाठी नव्हता, तो होता सत्यासाठी. जिथे स्वीकार आहे तिथंच खरा विवाह आहे. आणि जिथे शिवशक्ती एकत्र आहे तिथेच सृष्टी चालू आहे.